अंजली दमानीने खरं तर 3 व्हिडिओ आज ट्विट केलेत आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग का येत नाही याची कारणंसुद्धा त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर जे व्हिडिओ आहेत ते खेड तालुक्यातील एका हुंडई कंपनीमध्ये जी राडा झाला त्याचे व्हिडिओ आहेत। आपल्यासोबत येथील उपविभागीय अधिकारी आहेत अमोल मांडवजी। मला सांगा की ज्या पद्धतीने 3 व्हिडिओ ट्विट केलेत, काय नक्की भांडणं होते, काय ठेकेदारावरून वाद झाले होते? ते जे फिर्यादी आहेत प्रवीण शंकर हुलगे आणि समोरच्या गटामध्ये आहेत की जे दुर्गेश गाडे, त्याचबरोबर इतर जे लोक आहेत। तर याच्यामध्ये काय आहे की कंपनीचे काम, तुम्ही इथे कंपनीचे काम मागायला का येता, याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झालेला आहे, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडण झालेलं आहे आणि त्याच्यावरून आपण 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एका गुन्ह्यामध्ये आपण 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि एका गुन्ह्यामध्ये बाकीच्या गुन्हे आरोपींचा शोध घेणं बाकी आहे। आता 2 पथकं आपण नेमलेली आहेत, जे आरोपी पळून गेलेले आहेत, जे मिळून येत नाहीत, ते शोधण्यासाठी आपण 2 पथकं नेमलेली आहेत। पण त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की खेड असेल किंवा चाकण असेल ह्या MIDC खरं तर जे नेते आहेत ते नेत्यांना ठेके मिळावे म्हणून कुठेतरी अशा प्रकारचे नेते मंडळी करत आहे, असे वाद वारंवार होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे। आता हे जे 2 गुन्हे दाखल आहेत यातले जे दोन्ही गुन्ह्यामधले जे फिर्यादी आणि आरोपी आहेत हे सर्व त्या ठिकाणचे स्थानिक लोक आहेत। त्याच्यासोबत हे खेड तालुक्यातलेच बऱ्यापैकी सगळे लोक आहेत आणि बऱ्यापैकी त्या ज्या गावामध्ये कंपनी आहेत त्याच गावातले हे लोक आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून तरी असं काही राजकीय हस्तक्षेप किंवा काही आपल्याला दिसून आलेलं नाही। हे त्याच गटातील जे 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांचं काम घेण्यावरून हे भांडण आहे आणि त्यातून हा वाढलेला वाद आहे। खरं तर MIDC आहे, सेज बाग आहे, या ठिकाणी कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहे। कशा प्रकारे, कारण तुम्ही आता मागे पण मला सांगितलं बोलताना की MIDC भागामध्ये सुद्धा पोलीस चौकी केलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही त्या अनुषंगाने गुंडगिरीवरती हे करत? आम्ही याच्या बाबतीत काय केलेलं आहे की जे तिथं यापूर्वी आम्ही बैठकाही घेतलेल्या आहेत, कंपनीचे जे HR असतात किंवा तिथले लॉजिस्टिक्सचे लोक असतात त्यांचीही बैठक घेतलेली आहे। त्यांनाही सांगितलेलं आहे की एक SOP ठरवून त्याप्रमाणे आपल्याला काम देण्याबद्दलची जी पद्धत आहे त्याच्याबद्दलची एखादी SOP ठरवून घ्यावी, जेणेकरून हे वारंवार उद्भवणारे जे वाद आहेत ते टाळतील। त्याचबरोबर ते कंपनीकरता जे लोक कॉन्ट्रॅक्टर जे काम घ्यायला जातात त्यांचीही बैठक घेतलेली आहे की तुम्हाला जे काम घ्यायचं असेल, मागायचं असेल, तुम्ही रितसर पद्धतीने कंपनीकडे त्या कंपनीच्या SOP प्रमाणे तुम्ही अर्ज करावा। या प्रकारे कुठल्याही प्रकारे गुन्हा किंवा एकमेकांना समोर येऊन मारामारी करणे किंवा शिवीगाळ करणे असा प्रकार होता कामा नये अशा घेतलेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही जर अशा काही घटना घडल्या तर तात्काळ त्याची दखल घेऊन गंभीर गुन्हे दाखल करत आहोत आणि त्याप्रमाणे त्या जर आरोपींचा पूर्व इतिहास चेक करून जर त्यांच्या पूर्वीचेही गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर मोक्का किंवा MPDA या कायद्याअंतर्गत आम्ही कारवाई करणार आहोत। आता जो गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये सराईत आरोपी आहेत की कसे आरोपी आहेत? काय ह्याच्यामध्ये काही आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर आपण पुढे एकदम कडक प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। नक्की ज्या पद्धतीने अंजली दमानी यांनी खरं तर 3 व्हिडिओ ट्विट केलेत त्या घटनेमध्ये खरं तर परस्पर विरोधी तक्रार खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली पाहायला मिळत आहे। कारण अतुल सह मी सुनील TV 9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।